मोनालीज किचन आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत असा पारंपरिक पदार्थ की जो सगळ्यांनाच आवडतो, ते म्हणजे उडदाच्या डाळीचं गुठ। काही जण म्हणतात उडदाच्या डाळीचं वरण, पण आम्ही तर गुठच म्हणतो। तर हा पदार्थ आपण बनवणार आहोत, पण आमच्याकडे शक्यतो जास्तीत जास्त कधी होतो तसा तो होतोच, पण भात लावणीच्या वेळेस हमखास केला जातो हे गुठ। चवीलाही खूप उत्तम लागतं। तर रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी अगदी सोपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर गुठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतली होती। नाही भिजवली तरी सुद्धा चालेल, भिजवली तर पटकन शिजली जाते म्हणून भिजवून घेतली होती। त्याचप्रमाणे इथं वाटण वाटण्यासाठी थोडंसं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलंय। त्यानंतर हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे। आता काय करायचं, आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं, त्यानंतर लसूण पाकळ्या, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालूयात थोडंसं आलं, 1 इंच आलं, त्यानंतर हिरव्या मिरच्या घालू। हिरव्या मिरच्या घातल्यानंतर 1 चमचा जिरं, त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालू आणि त्याचं बारीक वाटण वाटून घेणार आहे। हिरव्या मिरचीच्या वाटणाने गुठाला 1 नंबर चव येते। इथे पहा आपलं हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे। या पद्धतीने आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण आता एकीकडे काय करूयात, गॅसवर कढई ठेवू, तापू द्यायची आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। हे पहा तेल सुद्धा आपलं छान असं तापू द्यायचंय। त्यानंतर तेल तापल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घेतली होती ती घालायची आहे। मोहरी सुद्धा छान अशी तडतडू द्यायची आहे। मोहरी इथे तडतडलेली आहे। आता आपण थोडासा यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। हे पहा कढीपत्ता घालून छान असं 1 सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचे। हे पहा या पद्धतीने गॅसची जी फ्लेम आहे ही कमीच ठेवायची आहे। त्याच पद्धतीने आपण आता काय करूयात, हे जे वाटण आपण हिरव्या मिरचीचं वाटून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालू। हे पहा छान असं हे परतून घ्यायचं आहे वाटण सुद्धा। मी इथे थोडंसं आता मला 7 ते 8 लोकांसाठी भाजी करायची आहे, त्या मानाने मी इथे मिरच्यांचं प्रमाण घेतलेलं आहे। हे जे आपण गुठ बनवणार आहोत थोडंसं कमी तिखट आणि असं आळणी खूप छान लागतं, या पद्धतीने मी ते बनवत आहे। हे पहा छान असं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। हे पहा या पद्धतीने छान असं बारीक गॅसवरच आपल्याला हे थोडंसं कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचंय। 1-2 मिनिटं परतलं तरी चालेल। त्यानंतर आपण काय करूयात, यामध्ये जी डाळ आहे उडदाची डाळ ही घालणार आहोत। हे पहा उडदाची डाळ घालून सुद्धा हे परतून घेणार आहे छान असं। आमच्याकडे ना हे गुठ म्हणजे सगळ्यांना खूप आवडतं। गुठ म्हटलं की एक एक्स्ट्रा भाकरी म्हटलं तरी खातात, कारण टेस्टच एवढी भारी लागते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना तर हमखास बनवलं जातं, कारण आमच्याकडे लावणीसाठी लोक येतात, मग त्यांच्यासाठी म्हणजे आम्ही सगळेच आवडीने गुठ बनवतो, कारण त्याची जी चव आहे ना खरंच 1 नंबर लागते। हे पहा असं परतून घ्यायचे आणि 1 मिनिटभर आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायचे। आता इथे 1 मिनिट झालेला आहे, आता वाफ देऊन झाली आहे। आता पुन्हा एकदा हे मिक्स करू आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण आपण हे कढईमध्ये शिजवतोय, त्यामुळे त्याला पाणी जरा जास्त लागेल। जर कुकरमध्ये घालत असाल, तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर पाणी थोडंसं तुम्हाला हवं तेवढंच घाला, कारण कढईमध्ये पाणी थोडं जास्त लागतं। कुकरमध्ये पटकन शिजलं जातं, कढईमध्ये वेळ लागतो। हे पहा आता मला हवं तेवढं आता मला 7 ते 8 जणांसाठी गुठ बनवायचं आहे, त्या हिशोबाने मी थोडंसं जास्त पाणी घातलंय। हे पहा आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, उकळी आल्यानंतर 1 झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटं 10 ते 15 किंवा 20 मिनिटं फार तर मंद आचेवरती शिजू द्यायचे। हे पहा झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपलं इथं छान असं गुठ तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता दाटसर झालेलं आहे, छान अशी शिजलं गेलेलं आहे।
आता आपण काय करूयात, यावरती कोथिंबीर घालणार आहोत. हे पहा, इथे कोथिंबीर घालूयात. छान असं आपलं गुठं खाण्यासाठी तयार आहे. तोंडाला चक्क पाणी सुटलेलं आहे. हे पहा, आता आपण हे काढून घेऊयात वाटीमध्ये. खूप टेस्टी असं गुठं, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का. खूप छान होते, घरच्यांनाही नक्कीच आवडेल. आता आपण हे काढून घेऊयात. तर मंडळी, या गुठ्याकडे बघून असं मला वाटतंय की आता छान असा गरमागरम इंद्रायणीचा भात घ्यावा, त्यावरती एक गुठं आणि साईडला कांदा आणि 2 मिरच्या. वा, काय कॉम्बिनेशन आहे ना, एकच नंबर. चला आता कशाला वेळ घालू, पटकन मी आता खायलाच घेणार आहे. आणि हो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा पटकन खायला घ्या बरं. अजिबात वेळ घालवायचं नाही. असं गरमागरम गुठं मस्त असं खायला घ्यायचं आहे. हे पहा, खूप छान असं गुठं तयार झालंय. कसं वाटलं तुम्हाला गुठं? एक नंबर वाटलं की नाही? वाटणारच, कारण झालंयच तसं. मस्त असं उडदाच्या डाळीचं गुठं, मस्त असा घरच्या इंद्रायणी तांदळाचा भात, सोबतच कांदा आणि मिरची. एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही ते बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत, सगळ्यासोबत एकच नंबर लागतं. नक्की रेसिपी ट्राय करा आणि सांगा बरं का मला कशी झालेली आहे. आपल्या अशाच अनेक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे, ते सुद्धा व्हिडिओ चेक करा आणि त्या सुद्धा रेसिपी करून पहा. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.